शिरपूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनी सांगवी येथे शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले। स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनोने, सांगवी केंद्र प्रमुख रुपेश जैन तसेच उपस्थित सांगवीचे लोकनियुक्त सरपंच कणिलाल पावरा, ग्रामसेवक संजय बागुल, रघुनाथ कोळी यांच्या हस्ते माँ सरस्वती व सावित्रीबाई फुले व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश झोपळे, जिल्हा परिषद शाळा जुनी सांगवी मुख्याध्यापक संजय पोद्दार, संगीता बागोल, मृणाली तुंगार, भुरी साबळे, महेंद्र पावरा, राजेंद्र देशमुख, उमेश चव्हाण, नरेंद्र कोळी, मुकेश कोष्टी, सुकेंद्र वळवी, शाळेतील सर्व शिक्षक तसेच पालक व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देत कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाविष्काराची अनेक गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। गाण्यावर पालकांसह उपस्थितांनी दाद दिली। कार्यक्रमासाठी चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा रसिकांचे लक्ष वेधून घेत होती। सांगवीसारख्या आदिवासी व दुर्गम भागात प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्नेहसंमेलन व वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। व्यास क्रिएशन व पब्लिकेशन ठाणे येथील गोखले व ग्रंथालय विभाग मंत्रालय मुंबई येथील प्रशांत पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जुनी सांगवीला 10,000 रुपये पुस्तकांची भेट देण्यात आली। पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे देत त्यांचे मनोबल वाढवले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षिका संगीता बागुल, भुरी साबळे, शिक्षक राजेंद्र देशमुख, उमेश चव्हाण, नरेंद्र कोळी, मुकेश कोष्टी, सुकेंद्र वळवी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। सुकेंद्र वळवी व उमेश चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व मुख्याध्यापक संजय पोद्दार व महेंद्र पावरा यांनी पाहुण्यांचे आभार मानले। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट, शिरपूर।